जय शिवराय. आपण व्हिडिओ बघत असताना कमेंट कधी वाचतच नसतो. नरेंद्र पाटील म्हणले होते व्हिडिओ नका बघू, व्हिडिओ खाली कमेंट वाचत जा. तर आज साहेबाचा व्हिडिओ बघता बघता काल कमेंट वाचत होतो, कमेंट जर केलं तर मी व्हिडिओ काढा कमेंटचा आणि भाषणाचा मी थोडाफार व्हिडिओ काढा. तर कमेंट बघा काय पासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले, अनेक व्यावसायिक उभे राहिले. ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण, तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश. आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे. तसंच आज उद्या घडलं नाही. सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही. या देशामध्ये फक्त अराजक येईल. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले. 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यापुढे होता कामा नये. या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे. अनेक गोष्टींच्या अपेक्षा आहेत. पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल? कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही. माणूस राजकारणातला आला की विचारावर लागतं कोणत्या पक्षात. मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला. तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. मला बोलले नमस्कार साहेब. म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? त्यातले 3 बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही शरद पवारांचे. अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे. या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे. आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. कृपा करून व्यभिचाराला राजमान्य